रामकृष्णारी मी राष्ट्रीय कीर्तनकार सुनीताताई महाराज आंधळे। येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये भगवान श्री रामचंद्र प्रभू हे विराजमान होणार आहे। अखिल सर्व हिंदू बांधवांसाठी खऱ्या अर्थाने ही महापर्वणी आहे, महापर्व काळ आहे। येत्या 22 जानेवारीला ज्याप्रमाणे आपण दिवाळी दसरा हा सण साजरा करतो, त्याचप्रमाणे सर्व हिंदू बांधवांनी आपला दिवाळी सण येत्या 22 जानेवारीला साजरा करावा। या महापर्व काळाचा महापर्वणीच्या मी तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते। रामकृष्ण हरी। हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरा भारत का बच्चा बच्चा। पुढचं वाक्य मला कमेंट बॉक्स मध्ये बोलेगा। जय श्रीराम। मला फ्रेश लागतं बरं का। कीर्तन चांगलं होण्याकरता काय कीर्तनकारावर अवलंबून नसतं, तुमचे चेहरे असे टमाट्यासारखे दिसले पाहिजे। महाराज उदास चेहरे बघण्याची इच्छा होत नाही। आणि आपण सांगत असतो सर्वांना की सकाळी उठल्याच्या नंतर, तुम्ही जुने माणसं आहात सर्व, सकाळी उठल्याच्या नंतर चांगला चेहरा बघितला तर चांगला दिवस जातो बरं का। उदास चेहरे बघू नये माणसाने। म्हणून तुम्हाला सर्वांना आजपासून तुम्ही उदास राहणारच नाही। आता भांडणं झाले तरी हसत राहायचं। या ठिकाणी दोन्ही ताई आहेत, त्यांनाही धन्यवाद देईल। या ठिकाणी ज्यांची पहिली चाल झाली, महाराजांचं नाव काय? सोपान महाराज। सोपान बाबा आहेत, महाराजांना सुद्धा धन्यवाद देईल। गोड आवाज आहे बरं। मी सांगत असते बघा, सरस्वती एखाद्या भाग्यवंताला मिळत असते। सरस्वती जिभेवरती नाही का। एखादा गायन करत असेल तर आपल्याला मधुर कानाला लागत असतो, पण एखादा जर ओरडला नाही इतकी भीती वाटते ना, कळतच नाही 2 पायाचं ओरडले की 4 पायाचं वर, बरोबर आहे ना। थोडासा आवाज आहे महाराजांचा, ऐकत राहो महाराज, ऐकावं असं वाटलं पाहिजे। इथं कोणी बेसूर आहे काय तुम्ही एवढे हसता तर? ठिकाणी दुसरे गायनाचारी बाबा आहेत, जानकीराम घाटुळ आडनाव। मी आडनावर जास्त बोलणार नाही, कारण आमचंही आडनाव आंधळे।